ज्यांचा आज या ठिकाणी सेवापूर्ती सोहळा संपन्न होतोय असे आमचे परममित्र प्रकाश बाबा आल्हाट या कार्यक्रमासाठी उपस्थित असले व्यासपीठावरील सर्व मान्यवर, खरं तर सर्वांचा नामोल्लेख करावा असे सर्व रथी महारथी व्यासपीठावर आहेत, परंतु उशीर खूप झाला आहे, जेवणाची वेळ झाली, 2-3 तासापासून कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. म्हणून विशेष उपस्थिती स्टेजवरांची सर्वांची माफी मागून 2 उपस्थिती उल्लेखनीय स्टेजवर आहे. त्या म्हणजे आल्हाट सरांच्या 2 आया स्टेजवर आहे. एका आईने जन्म दिला आणि एका आईने लहानचं मोठं केलं, आणि म्हणून जिला जन्म दिला तिलाही विसरले नाही आणि जिनं लहानचं मोठं केलं तिलाही विसरले नाही. अशा ढगे मावशी आणि आल्हाट मावशी दोन्ही व्यासपीठावर आहेत. खरं तर बोलबोल करता या गावात त्यांच्या सर्व्हिसचे 3 तप उलटून गेलेत आणि 36 वर्ष ज्या गावात ज्या भिंतींमध्ये ज्या जथाखाली आयुष्य व्यतीत केलं, नोकरीच्या निमित्तानं अर्थार्जन झालं, त्या अर्थार्जनावर आपला प्रपंच, लेकरं बाळं लहानची मोठी झाली, त्यांचे शिक्षण झाले, आणि म्हणून ज्याची सेवापूर्ती आहे ना त्याची द्विधा मनस्थिती असते. खरं तर त्याची अशी अवस्था असते, एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात असू. हसू एवढ्यासाठी का आता सरकारी कामातून निवृत्ती होणं सहजासहजी इतकं सोपं काम राहिलं नाही, आणि खूप असा आनंदात त्यांची नोकरी गेली, आज ते रिटायर होतात. आणि असू एवढ्यासाठी का या भिंती, हे रस्ते, हे गाव, इथली माणसं ही सगळे जीवामावाची माणसं झाली, आणि आता त्यांना सोडून तसं जायचं म्हणजे आता जे दररोज येणं होतं आता ते येणं होणार नाही. कार्यक्रमाच्या निमित्ताने यावं लागेल, कुठं सुखदुःखात यावं लागेल, परंतु रोज येणं आणि जो अधिकार होता तो आता राहत नसतो. आणि म्हणून खरं तर मी आता आल्हाट सरांना येताना म्हटलं, तुमच्या लग्नाला एवढी गर्दी होती का? याचं कारण असं, मी जिथं गाडी लावली तिथं खूप लांब अशी गाडी लावली आणि पायी आलो, कारण गाड्या लावायला जागा नाही आणि सगळीकडे सावलीत लोक बसलेली आहे. जिथं या सभामंडळात जेवढी लोक आहे तेवढीच लोक बाहेर सावलीला बसलेली आहे. आणि म्हणून आल्हाट सरांना म्हणलं, तुमच्या लग्नाला एवढी गर्दी होती का? तर खरं तर ते मुलगी पाहायला गेले आणि घेऊन आले, म्हणून लग्नाचा प्रश्नच राहिला नाही. आणि मग खरं सांगू का, चांगल्या पाटलाच्या बी आणि चांगल्या देशमुखाच्या सुद्धा लग्न कार्याला एवढी गर्दी राहत नाही. आणि म्हणून या माणसानं जीवाभावाची जी माणसं निर्माण केली ना, त्याची खरी ही संपत्ती आहे, त्याची खरी ही ओळख आहे. आणि मी खरं तर माझे प्रकाश आल्हाट सर, आमचा भाऊसाहेब वागचौरे असेल, ईश्वर असेल, काबू तात्या असतील, कैलास भाऊ असतील, या सर्वांमुळे प्रकाश आल्हाट सरांची आमची ओळख झाली. खरं तर माझं लग्न झालं त्याला आता 25-26 वर्ष झाले, आणि माझ्या मुलांचे मामा राहतात नांदगावला. आणि मला खरं तर मी आता बायकोला येताना म्हटलं, खरं तर मी तुझ्या भावाच्या सेवापूर्तीला चाललो आहे. तिला वाटलं भाऊ तर तिकडे नांदगावला नाही, आता कसे भाऊ तर नोकरीला पण नाही. मग तिला सांगितलं प्रकाश आल्हाट सरांचा सेवापूर्ती सोहळा आहे. खरं तर माझ्या पोरांच्या मामांनी जेवढ्या वेळा खाऊ आणला नाही तेवढ्या वेळा खाऊ माझ्या पोरांना प्रकाश आल्हाट सरांनी आणला. आणि म्हणून हा माणूस बघा, मला पत्रिका द्यायला आले तेव्हा मी म्हटलं, सर तुम्ही का तिकडे वडगावला कार्यक्रम ठेवला? खरं तर नोकरीवाल्याची खूप अटॅचमेंट लोकांची नसती, सर्वसामान्य लोकांचा फार संबंध लोकांशी, गावकऱ्यांशी येत नाही. त्याची नोकरी, त्याची लेकरं बाळं, आणि बस तेवढाच प्रपंच राहतो. तो कोणाच्या सुखाला जात नाही, दुःखाला जात नाही, त्याच्या कार्यक्रमाला कोणी येत नाही. आणि मी म्हटलं वडगावला कार्यक्रम करायचा, मग कळसलाच केला असता तर तिथं गावातले लोक आले असते. नाही म्हणे, कळस एवढंच प्रेम माझं वडगाववर पण आहे, आणि वडगावच्याही लोकांचं माझं कळस एवढंच प्रेम आहे. आणि खरं त्याची प्रचिती या ठिकाणी मला आली, आणि म्हणून वडगावचे लोक, ग्रामस्थ सर्व हा कार्यक्रम नियोजन करतायत. आणि खरं तर आल्हाट सरांनी मला ही पत्रिका द्यायला आले पण नाही, मला 2दा पत्रिका द्यायला आले. आमचे बाळासाहेब वागचौरे, कैलास भाऊंचे भाऊ, आमचे ढगे पाटील, रवी वागचौरे, या ठिकाणी आमच्या तालुक्याचे लाडकं नेतृत्व आमदार किरण लामटे साहेब येत आहे. म्हणजे बघा, आल्हाट सरांनो कोणाकोणाचं प्रेम आहे. तांबे गेले आणि लामटे आले, म्हणजे 2-2 आमदार आमच्या आल्हाट सरांच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे.
आमदार साहेब या वर या. स्वागत आहे अकोले तालुक्याचे अतिशय कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लांबटे साहेब यांचं या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या निमित्ताने आगमन झालं आहे. साहेबांचं मनापासून स्वागत आहे. मी साहेबांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. या श्री प्रकाश बबन आल्हाट सर यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या निमित्ताने आदरणीय साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं स्वागत करतो. आणि अशा प्रकारे आल्हाट सरांचं खरं तर वर्तणूक मित्रांनो आहे. आणि आल्हाट सर मला अमोल शिर्क्यांच्या ऑफिसमध्ये भेटल्यावर मला असं म्हणाले, खरं तर ही सगळी पुण्य ही सुभाषपुरी महाराजांची आहे. खरं तर बघा, जे सुभाषपुरी महाराज आज 5-7 वर्ष झाले हे जग सोडून गेले, परंतु त्या महाराजांची सुद्धा आठवण या आल्हाट सर आणि कळसच्या सर्व ग्रामस्थांबद्दल आहे. आल्हाट सरांच्या पत्रिकेवर सुद्धा सुभाषपुरी महाराजांचाच फोटो त्यांनी छापला. खरं तर सुभाषपुरी महाराजांचा स्पर्श ज्यांना ज्यांना झाला, खरं तर त्या सगळ्या लोकांचं कल्याण झालं, त्यात एक आल्हाट सर आहे. आणि म्हणून आल्हाट सरांचं त्या कळसच्या बाबतीत आम्ही बघितलं, कोणाचाही सुखदुःखाचा कार्यक्रम असू दे, आल्हाट सर मात्र आपल्या घरातला आपला कार्यक्रम म्हणून वागतात. आणि म्हणून त्याची जी प्रचिती आहे, आल्हाट सरांच्या मुलीचं मागच्या वर्षी लग्न झालं, तिच्या साखरपुड्याचा स्वयंपाकाचा पासून तर लग्नाचा किराणाचा बाजाराचं त्या आल्हाट सरांना आजही माहीत नाही तो कुणी आणला. बघा, इतकं प्रेम कोणी करत नाही. सक्का भाऊ 100 रुपये सोडत नाही, सक्का भाऊ 1 फूट जमीन सोडत नाही. परंतु रक्ताचं नातं नसताना फक्त हा माणूस समाजात वावरतो. आणि म्हणून मुलीच्या लग्नाला काही त्या आल्हाट सरांना पाहावं लागलं नाही. आजही कैलास भाऊंचं घर मात्र सताड उघडं असतं प्रकाश आल्हाटांसारखं, प्रकाश आल्हाटांसाठी. आणि म्हणून मी ज्या ढगे मावशींचा मागाशी उल्लेख केला, ज्या ढगे मावशींनी मुलगा म्हणून प्रकाश आल्हाटांना खरं तर लहानचं मोठं केलं. आणि कैलासराव वागचौरांच्या घरात सुद्धा कैलासराव वागचौरांचा भाऊ म्हणून त्याही घरात ते लहानचे मोठे झाले. आणि म्हणून हे खरं मोठे घर आहे म्हणून करतात प्रकाश असं नाही. त्या कळसगावच्या एखाद्या गरिबाचा कार्यक्रम निघू द्या, प्रकाश आल्हाट आपल्या स्वतःच्या कार्यक्रमासारखा वेळ देऊन आणि कोणताही मतभेद नाही आणि खूप असं प्रामाणिक आल्हाट सरांचं खरं तर काम आहे. आणि त्याचीच ही मित्रांनो प्रचिती आहे. मी एकदा प्रकाश आल्हाट सरांचा मुलगा PSI झाला विक्रांत, त्याच्या अख्ख्या गावाने मिरवणूक काढली कळसला. आणि त्याची मिरवणूक चालत असताना मी प्रकाश आल्हाटच्या सरांच्या चेहऱ्याकडे पाहिलं, त्यांच्या दोन्ही डोळ्यातून घळघळा पाणी वाहत होतं. खरं तर माणसाच्या जीवनात काय असतं, माणसाच्या जीवनात एम काय असतात, प्रत्येक या प्रापंचिक सांस्कृतिक माणसाला असं वाटतं आपल्या मुलाबाळांचं चांगलं व्हावं. आणि या प्रकाश आल्हाट सरांच्या पुण्याईने जसं महेश नवले म्हणाले, सत्यजित दादा म्हणाले, खरं प्रकाश आल्हाट सरांनी हा समाजसुद्धा जिंकला. या समाजाप्रती त्यांनी जे दायित्व आहे ते निभावलं. आणि या समाजातली खरं ही समाज गोळा होणं ही एक संपत्ती कमवली. तसंच मुलाबाळांचं चांगलं झालं, ही एक त्यांना दोन्ही बाबी खरं तर खूप चांगल्या झाल्या. आणि म्हणून त्यांचे दोन्ही मुलं आजही त्यांच्या त्या ढगे आजींकडे राहतात. म्हणजे बघा, असा दुजा भाऊ नाही, ज्या आईनं आपल्या मुलासारखं आल्हाट सरांना लहानचं मोठं केलं आणि म्हणून वडिलांना लहानचं मोठं केलं, म्हणून मुलंसुद्धा त्या आजीला आपल्या सख्या आजीपेक्षा जास्त जीव लावतात. समाजात अशी उदाहरणं खूप कमी आहे. आणि समाजाला ह्या बाकीच्या बाजू माहीत नसतात. बरं, नोकरीवाला माणूस आला येतो जातो. मला सांगा बरं, आज या महिला भगिनी इतके लोक आल्हाट सरांसाठी आले. एखाद्या शासकीय सर्व्हिसमध्ये काम करणाऱ्या माणसासाठी कोणी येत नाही, कोणी जात नाही, लोकांना काही एवढं फार पडलेलं नसतं. परंतु आल्हाट सरांनी त्या कळस गावात, नुसतं कळस गावात नाही, त्यांचा जिथं जिथं मित्रपरिवार आहे त्या सगळ्यांसाठी खरं तर ते झटले, सगळ्यांसाठी वेळ देतात, सगळ्यांच्या दुःखदुःखात सामील होतात. आणि म्हणून ते सर्वांचं पुण्य वरून सुभाषपुरी महाराजांचं त्यांना लाभलेले आशीर्वाद, या सुभाषपुरी महाराजांच्या आशीर्वादानं आज आल्हाट सर निर्विवाद खरं तर सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या दोन्ही मुलांचं चांगलं झालं, मुलीचंही लग्न झालं आणि खूप आनंदात त्यांचं खरं तर हे आयुष्य गेलं. मगाशी सत्यदेश दादा म्हणले ते खरं आहे. आता उरलेलं आयुष्य तुम्ही खूप आनंदात जगलं पाहिजे.
चारी धाम केलं पाहिजे. आमच्या त्या वहिनीला एखाद्या वेळेस विमानात बसून परदेशात नेलं पाहिजे. आणि म्हणून राहिलेलं आयुष्य खूप तुम्ही आनंदात खरं तर घालवलं पाहिजे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं खरं तर आल्हाट सरांना शुभेच्छा देत असताना त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा परमेश्वर निश्चित पूर्ण करील. पण अशा गुणी माणसांचा सत्कार होणं खूप चांगलं. मला वडगावकरांना आमच्या अकोला तालुक्याच्या वतीनं धन्यवाद देतो. खरं तर मगाशी सतीश दादा म्हणले ते खरं आहे. अरे ज्या गावात नोकरीला माणूस असतो ना 90% गावाला वाटतं ही ब्याद ह्या गावातून कधी जाईल. परंतु आल्हाट सर तुमच्या गावातून जात आहे, ह्या गावाला दुःख वाटतं. याचं कारण असं त्यांनी माणुसकी ह्या गावात जपली. आणि म्हणून या वडगावकरांचं आमच्या अकोला तालुक्याच्या वतीनं या वडगावच्या सर्व ग्रामस्थांचं मी खरं तर आभार मानतो का आमच्या एका छोट्या माणसाचा तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सत्कार केला आहे. खरं तर या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना कळतचे गावकरी सर्व ग्रामस्थ घरातल्या कार्यक्रमासारखे फिरत होते. म्हणजे हा प्रकाशचा कार्यक्रम नाही, हा आपला कार्यक्रम आहे. मला तो आमचा रवी वागचौरे कळतचा मला 4 वेळा त्याचा फोन आला, भाऊ कार्यक्रमाला या. अरे म्हणलं माझे ना आल्हाट सरांचे चांगले संबंध, आम्ही येणारच आहे. पण त्यांना वाटतं भाऊ येतो का नाही, काहीतरी कार्यक्रमाला जातात काय. परंतु त्या गावाने जे काय आल्हाट सरांवर प्रेम केलं ते वाखाणण्याजोग आहे. आणि म्हणून आल्हाट सर तुम्ही जीवनात खूप यशस्वी झालात असं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. आणि आपल्या उपस्थित सर्वांच्या वतीनं तुम्हाला पुढील आयुष्य खूप असं निरोगीमय आयुष्य जावं. तुमच्या हातून देशाची धर्माची सर्व या ठिकाणी सेवा तुमच्या हातून घडो. आणि आम्हाला या ठिकाणी बोलून वडगावकरांनी आमचाही मान सन्मान केला त्याबद्दल वडगावकरांचे मनापासून धन्यवाद मानतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.